नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे शिक्षण सप्ताह दिवस 6वा शनिवार दिनांक 27 जुलै 2024 नेमके कोणते उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहे। शनिवारला दिनांक 27 जुलैला 6वा दिवस आहे, तर बघूया आपल्याला 27 तारखेला कोणते उपक्रम राबवायचे आहेत। परिशिष्ट क्रमांक 6 शिक्षा सप्ताह दिवस 6वा वार शनिवार दिनांक 27/7/2024 इको क्लब फॉर मिशन लाईफ डे। शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि प्लॅन मदर या अभियान अंतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवारी दिनांक 27/7/24 रोजी आयोजन करणे। शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत हॅशटॅग लावायचा आहे। प्लॅन्ट फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना ह्या दिलेल्या आहेत। तर वृक्षारोपण मोहिमेचे दिनांक 27/7/2024 रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे। शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे। शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात यावी। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान 35 रोपे लावावीत। विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग यामध्ये घेण्यात यावा। विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत। यामुळे विद्यार्थी, त्यांच्या माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल। नावांची फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा। रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे आणि विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक, अध्यक्ष, सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे। विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी। वरील प्रमाणे उपक्रमाच्या अनुषंगाने बघा, जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे। शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंकवर अपलोड करावीत। या ठिकाणी गुगल ट्रॅकची लिंक दिलेली आहे। सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो प्लॅन्ट फॉर मदर आणि एक पेड मॉक हे नाम हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे। त्यामध्ये फेसबुक झालं, इंस्टाग्राम आणि ट्विटर या समाज माध्यमावरती आपल्याला हे हॅशटॅग लावून आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत। शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना। शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात। हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहाच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तन शैलीला प्रोत्साहित करते। इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात। केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील 8232 शासकीय शाळा व सीबीएसई व इतर व्यवस्थापनाच्या 5386 शाळांनी इको क्लबची स्थापना करावी। मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी। नेतृत्व कसे करावे बघा, शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील। समन्वयकाची जबाबदारी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक पीजीटी किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टीजीटी यांची नियुक्ती करावी। या शिक्षकांकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकांची जबाबदारी घेण्यात यावी।
हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील। मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना कशी असेल बघा, तर इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील 4-5 विद्यार्थी असतील। मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल। शाळा व्यवस्थापन समिती, एसएमएससी सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे। ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी। इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे आणि प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघा आणि आपल्याला याची अंमलबजावणी करायची आहे। तर याही कार्यक्रमाचे, या दिवसाचे फोटो सुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत। फोटो नेमके कुठे अपलोड करायचे आहेत मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देईन, त्या लिंकवर जाऊन आपल्याला या सर्व दिवसाचे फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तर धन्यवाद शिक्षक मित्रांनो।